आय एम अ कम्प्लीट बघू मटेरियल. त्यामुळे माझं असं नाही बघू कितीचं आहे, हा ठीक आहे नको काहीतरी वेगळं मागूयात असं करत ते माझ्यामधला जो एक संसार करण्याची जी काही इच्छा आहे ती माझ्यामधून काही जाणार नाही. असा विचार करतेस का की आता पुढे काय करायचं, आता पुढे काय करायचं? तो विचार नाही आला तर प्रॉब्लेम आहे. कारण आई वडील काही शेवटपर्यंत नसतात आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी अशी आहे की मी शॉपिंगपेक्षा माझ्या स्वप्नांवर खर्च जास्त करते. क्या बात आहे. आत्ता आपल्याला असं वाटतं की 500 रुपयाची नोट अशी सहज खर्च होते, पण त्या 500 रुपयात आठवड्याची भाजी येते. ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की करा यार, खूप कामं करा. आणि आता बिलकुल कोणाच्या आशेवर बसण्याची गरज नाही आहे. करेक्ट. यू कॅन कॉल मी अ लेसन, कारण तुम्ही माझ्याकडे बघून सांगू शकता ही हरली का मग तू का हरतेय. सो इट इज दॅट वर्स्ट अँड सो ब्युटिफुल इन अ वे. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत आहे द ब्युटिफुल मानसी नाईक. मानसी, नमस्कार. थँक्यू. मानसी म्हणजे ऑफकोर्स द ब्युटिफुल तू आहेस, त्यामुळे सेकंड थॉट यायलाच नको. पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा सिनेमा सकाळ तर होऊ द्या लवकरच रिलीज होतोय. मानसी, या सिनेमात एक लाईन आहे तुझी की आयुष्यात कितीही संकट आली ना तरी त्याला सामोरं जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही असं ऐकलंय की मानसी नाईक रिअल आयुष्यात पण अशीच आहे आणि ती संकटांना सामोरं जाते. शी फेसेस द प्रॉब्लेम्स इन लाईफ. तर हा जो एक गुण आहे तुझ्यातला किंवा ही जी तुझी स्ट्रेंथ आहे याविषयी आम्हाला सांगशील? पण ती माझ्या एकटीची नाही असं मला वाटतं. माझ्या अवतीभवती ज्या गोष्टी आहेत, जे म्हणतात ना कणकण आहेत, त्या कणामध्ये सगळ्या गोष्टी मला ती ऊर्जा देतात असं मला तरी वाटतं. कारण म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात असं म्हणायला मला खरंच अभिमानाने मी सांगते की मला आनंद आहे आणि मी खूप एक ब्लेस्ड मुलगी आहे की मला असे आईवडील भेटले. कारण सुरुवात घरातून होते, सुरुवात 4 भिंतीतून होते. त्यामुळे मला माहिती की माझे जे संस्कार आहेत त्या संस्कारांना घेऊन मला समाजात वावरायचं आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की मी ना खूप काय म्हणू शकतो, लाईक अ प्रॉपर शब्द, सॅटिस्फॅक्टरी काम करते. म्हणजे मला मग जर समाधानी काम करते की मला जर काही गोष्टीचं समाधान मिळालं ना मग मी ती लाईन सोडून पळून जाते. मग मी माझं पोट भरलंय, ठीक आहे. अच्छा, म्हणजे तिथे तू थांबतेस, तुला अजून नको? नाही असं म्हणजे हे मला माहिती नाही. हे कधी कधी माझ्या पदरात पडतही नाहीत गोष्टी. काही कधी कधी माझ्यासाठी खूप छान असतं. पण मला वैयक्तिक असं वाटतं की जी छोटी मानसी समाधानी असते ना, किंवा तिला ते समाधानी राहणं हे जे आईवडिलांनी शिकवलेलं आहे किंवा ती शिकवण आहे की एका ठराविक ह्याच्यामध्ये ना अतिशोक्ती नाही करायचं, कारण मग ते सगळीकडे दिसतं आणि ही दुनियाच तशी आहे, यु नो. त्यामुळे कुठेतरी छोट्या ह्याच्यामध्ये, त्या चौकोनात, त्या फरशीमध्ये राहून काम करायला मला, एक छोटीशी फरशी आणि त्या चौकोनातच मला ते काम करायला आवडतं. आणि काही गोष्टींमध्ये आनंदही होतो की काही लोक किंवा आपले प्रेक्षक वर्ग किंवा मी युनिवर्समध्ये खूप बिलीव्ह करते, तर खूप आपलीच स्वप्न आपल्याला बाहेर खेचत असतात की चल ना ग, ट्राय तर कर, एक उडी तर मार. आणि तुला माहितीये घराचा उंबरठा ओलांडणं हे मेन असतं. ते जर नाही केलं ना तर ऍक्शन मध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि मग ते शेवटी मग ते घरच्या घरीच सगळ्या गोष्टी होतात. पण आहे म्हणजे माझ्यामध्ये ते दोन्हीही माझ्यामधली ती रूपं आहेत की मी अशी आहे आणि तशी आहे. सो या. मानसी, जवळपास 7 वर्ष आम्ही असं ऐकलंय की जवळपास 7 वर्षानंतर मानसी मराठी सिनेमा करतेय, म्हणजे एक ॲज इन फुल फ्लेजेड रोल करतेयस तू. म्हणजे अनेकदा प्रेक्षकांच्याही मनात हा प्रश्न येत असावा आणि तुझ्या मनातही हा प्रश्न येत असावा की म्हणजे जे तू डिझर्व करतेस ना
ते तुला कदाचित अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. नाही, पण आता मी हा खोडून काढलाय. आता मी हे वाक्य खोडून काढलं आहे असं मला वाटतं. असं म्हणायला हरकत नाही का, पण मला त्याचं वाईटही नाही वाटत. का सांगते तुला, म्हणजे तू मला बघितलेलं आहेस अगदी जवळून अनेक वर्षांपासून. तेच म्हटलं ना मी की कुठेतरी मनातलं ते समाधान आहे ना ते, आणि माझ्यामधली विल पॉवर हे मला खूप काय म्हणतो, माझी सायकल ना सुरू ठेवतं. आणि हो, कुठेतरी मला वाईटही वाटत होतं की हवा तसा चित्रपट किंवा हवी तशी भूमिका मिळत नाहीये जगायला. आणि ट्रस्ट मी ऑन दिस, बिलीव्ह यू मी, माझ्यापेक्षा प्रेक्षकांना जास्त की ही चित्रपट का नाही करत, किंवा माधव अभ्यंकर जे आहेत त्यांनी मला पर्सनली, म्हणजे मी खास त्यांचं नाव घेऊ इच्छिते की मला एकदम माझ्या एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला, त्या चित्रपटात माझं गाणं होतं आणि माधव सर एकदम त्यांनी माईक घेऊन, अरे मानसीला चित्रपट द्या, ती इतकी गुणी कलाकार आहे, इतकी गोड आहे, तुम्ही तिच्यासाठी रोल लिहा वगैरे, हे असं. म्हणजे तुला कळतंय का की एक तर पहिली गोष्ट, थँक्यू सो मच माधव सर की तुम्ही माझ्यासाठी बोललात. असे खूप कमी कलाकार एकमेकांसाठी खरं तर बोलतात. म्हणजे एक असतं की बोलणं आणि एक असतं की करणं. करेक्ट. सो ते त्यांपैकी आहे, ते त्यांनी प्रूव्ह केलं. आणि मला त्यांच्याबरोबर आता स्क्रीन शेअर करायला डेफिनेटली आवडेल. पण कमिंग बॅक टू द सेम चौक, माझ्यापेक्षा पण एकतर प्रेक्षक आणि कलाकार हे तू का नाही चित्रपट करत, हे माझाही प्रश्न आहे तो तुला. आणि माझं असं झालं की आता मी कसं सांगू हे ना की सी, आणि तू ओळखतेस मला, मी तशी नाहीये की यांनी मला चित्रपट नाही दिला किंवा मला तिथे जायचं होतं तर त्यांनी मला हे नाही केलं वगैरे. मी त्या गणितात कधीच फसले नाही आणि मला नाही वाटत की मी कधीही त्या गणितात असीन इन द फर्स्ट प्लेस. पण पहिलं वाक्य जे मी बोलले की हे वाक्य मी आता खोडून काढलंय असं मला वाटतं, कारण मला हवा तसा चित्रपट माझ्याकडे चालून आला. आणि तो म्हणजे सकाळ तर होऊ द्या. आणि मला हवी तशी टीम, म्हणजे एक ड्रीम टीम म्हणतात खरं तर. माझे सगळे सहकलाकार किंवा माझे सगळे जे काय म्हणू शकतो सहकलाकारच की ज्यांच्याबरोबर मी चित्रपट केलेत, म्हणजे बाकीचे कमिटमेंट्स मी बोलत नाहीये, चित्रपट, एक फुल फ्लेश चित्रपट करणं. तर मी पदार्पणच एका चित्रपटात केलं होतं. त्यामुळे ते सगळे इतके गोड होते ना, आणि तरी सुद्धा माझ्या मनात एक असं होतं की केलंय आता, ह्यांच्याबरोबर काम केलंय, त्यांच्याबरोबर काम केलंय, पण एक ड्रीम टीम पाहिजे की जिकडे आपल्याला असं करायला मिळेल. आणि यू नो हाऊ फिल्मी आय एम. मला असं होतं की मी जशी अदरवाईज असते, एक जो काही माझा इन्व्हिजिबल एक कॅमेरा ऑन असतो, तर हे कोणीतरी कॅप्चर करेल, कोणीतरी मला बघेल किंवा कोणीतरी तशी व्यक्तिरेखा माझ्यासाठी गुंफेल असं मला फार वाटत होतं. पण ते आलं, तसंच आलं आणि तसाच चित्रपट माझ्याकडे आहे आत्ता. आणि हक्काचा चित्रपट आहे. आणि मी खूप आनंदाने सांगू इच्छिते की माझ्या प्रेक्षकांना किंवा ज्या व्यक्तीला की ज्याला पाहिजे होतं की मी मोठ्या पडद्यावर एक सुंदर भूमिका जगावी आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोचावी, त्यांच्यासाठी ही खरंच एक इट्स अ ट्रीट टू वॉच सकाळ येऊ द्या. वाव, इवन आय एम एक्साइटेड. पण सो बेसिकली मानसी नाईक ओळखली जाते तिच्या सुंदर डोळ्यांसाठी, तिच्या ग्रेससाठी. पण मानसी नाईक आणखी एका गोष्टीसाठी ओळखली जाते, ते म्हणजे तुझं नृत्य, म्हणजे गॉड गिफ्ट आहे ते. सो मानसी, या सिनेमातही आम्ही असं ऐकलंय की तू डान्स केलायस, पण एवढंच नाहीये, पण तू सुबोध भावे यांना सुद्धा नाचवलेला आहेस. त्याविषयी सांगशील? नाही, बट खरंच कौतुक सुबोधचं, कारण ही हॅज रिअली ट्राईड. तुझ्या समोर. नाही, असं काहीच नाही आहे. पण ही इज अ व्हेरी व्हॉट शुड आय से, ही इज अ परफेक्शनिस्ट. त्याच्यामुळे
जे काही डान्स असेल किंवा जे काही स्टेप्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही हॅज प्रूव्ड की ही कॅन डान्स. सो म्हणजे ते अदरवाईज एका थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने असं वाटलं असेल की वाटलं होतं आहे किंवा असं वाटतंही कधी कधी की ह्यांना डान्स जमत असेल का वगैरे, पण ते त्यांनी खोडून काढलेलं आहे असं मला तरी वैयक्तिक वाटतं की त्यांनी केलेलं आहे. लाईक ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ ॲज अ डान्सर ऑल्सो. वाव. सो इट वॉज फन. आणि त्यांचे एफर्ट आणि त्याचा जो काही एक शिकण्याचा जो काही एक त्याच्यामधलं जे काही आहे की त्यालाही शिकायचं असतं आणखीन. करेक्ट. सो ते त्या गणितात आम्ही खूप एकसारखे आहोत की मी पण तशी नाही मला करायचंय, म्हणजे आधी हो म्हणायचं, नाही म्हणायचं. सो तोही तसाच आहे आणि छान नाचलाय तो. खरंच छान नाचलाय. एक टप्पा आयुष्यात प्रत्येकाच्याच येतो की जेव्हा तुम्हाला इन्सिक्युरिटी जाणवते, वी आर ह्युमन्स, किंवा लो फील होतं किंवा स्ट्रेस येतो. मग मानसी ह्या सगळ्या स्ट्रेसला किंवा ह्या मेंटल हेल्थच्या ज्या गोष्टी आहेत त्याला सामोरं कसं जातेस? म्हणजे हा खूप मोठा टेकअवे असणार आहे आपल्याही ऑडियन्ससाठी. तर तू तुझी मेंटल हेल्थ कशी जपतेस? सोपं नाही आहे आणि शब्दात सांगणं तर कधीच सोपं नसेल आणि ते सोपं नसावंही. याचं कारण आहे की ज्याला त्याला माहिती असतं की आपलं कठीण भाग आहे किंवा जो एक दुखता भाग आपण म्हणतो की तो काय आहे ते ज्याला त्यालाच माहिती असतं. मेंटल हेल्थ सांभाळणं हे आत्ताच्या जगात खूप महत्त्वाचं आहे. हे ऑब्व्हियसली मी फॉलो करते या गोष्टीला आणि अग्री. पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं इंडिव्हिज्युअली मला असं वाटतं की घरातूनच सुरुवात असावी. सो माझं वैयक्तिक असं आहे की मी खरं सांगू का, मी ना फार कुणाला माझे दुःख नाही सांगत. आणि ह्याचं कारण भरपूर आहे की किती काही झालं ना तरी एकट्याने लढायला शिकायला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही एकटे आला आहात आणि एकटेच जाणार आहात. आणि त्या वेळेस जेव्हा मी जेवढी एकटी राहते किंवा एकटी जगते किंवा एकटी जगत नाही, पण एकटं राहण्यात जे आपण एकटं राहून जेवढं शिकतो ना तेवढं आपण कंपनीमध्ये नाही शिकत. करेक्ट. आणि डिपेंडन्सीमध्ये ना आपण काही गोष्टी जे पटकन एकटे राहून शिकू शकतो ते कुठेतरी डिपेंडन्सीमुळे आपण नाही शिकू शकत. त्याला वेळ लागतो. शिकतो पण त्याला वेळ लागतो. हे जर तुम्ही एकटे राहिलात आणि तुम्हाला माहिती आहे की आता माझ्यासाठी माझे आई वडील आहेत किंवा माझा मोठा भाऊ आहे किंवा माझे काही मित्र किंवा मैत्रिणी आहेत, तर मी त्यांना बोलू शकते, मी त्यांना शेअर करू शकते. पण तरी सुद्धा काय असतं की ते जे डिसिजन टेकिंग पॉवर आहे ना तो आपल्याकडे असतो की ऐकलेलं करायचं की नाही करायचं. हा जो डिसिजन असतो ना तो आपल्यावर असतो. सो मी कुठेतरी माझ्या अंगी ते आणलेलं आहे की कुठलाही डिसिजन घ्यायचा तर तो स्वतः घ्यायचा. ऑफकोर्स तेव्हा तुम्ही एक रेफरन्स बुक म्हणून चालू शकता, विचारू शकता, कारण हे काही करणं सोपं नाहीये. पण कुठेतरी नेगेटिव्हिटी ही फ्रीमध्ये पण नकोय. कोणी फ्रीमध्ये वाटली तरी नकोय. त्यामुळे असं वाटतं की म्हणजे माझ्या अवतीभोवती पण जर कोणी मला सांगायला लागलं की हे असं झालं तसं झालं तर मी त्या व्यक्तीलाही सांगण्याचा प्रयत्न करते की झालंय ना तर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघा, तिकडेच त्याच चौकात फिरू नका. करेक्ट. आणि कुठेतरी एक्सचेंज ऑफ नेगेटिव्ह वर्ड्स और एक्सचेंज ऑफ नेगेटिव्ह इन्सिडेन्सेस किंवा सिच्युएशन्सनी पण नेगेटिव्हिटी वाढते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही पॉझिटिव्हिटी व्हायब्रंटली युनिव्हर्सला द्याल किंवा अवतीभवती कराल, तुम्हाला तो फरक दिसेल की तुमचा दिवसच वेगळा होतो. जेव्हा तुम्ही आनंदाने काहीतरी बघताय, आनंदाने काहीतरी वाचताय किंवा आनंदाने काहीतरी बोलताय किंवा जे आवडतं ते करताय, ते जगताय, त्याने तुमचा अख्खा दिनक्रम वेगळा होतो. तुम्ही वेगळे दिसायला लागता, तुम्ही वेगळं वागायला लागता, तुम्ही वेगळं बोलायला लागता. त्यामुळे मला असं वाटतं की जे आवडतंय ते करा. अँड डोंट एक्सचेंज. काही प्रॉब्लेम झाला ना ठीक आहे, शेअर करायचे असे करा, पण ट्राय अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, कारण ते
ॲक्च्युली दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन डिस्कसिंग इट. कारण ते जास्त ते च्युइंगम सारखं चावून ना त्याच्यातून एकतर ना उजवं जातं ना डावं, आणि मग ते यु नो इट गेट्स मल्टिप्लाइड. करेक्ट. आणि ऑब्व्हियसली हॅव अ कंपनी विच इज विच आर ड्रीमर्स, की जे स्वप्न बघणारी जी कंपनी असते ना, काही ज्यांचं विजन आहे आयुष्यात काहीतरी, लॉंग विजन आहे, किंवा जे पॉझिटिव्ह बोलतात. की सी, पुस्तकी भाषा आणि काही रील्स बघून भाषा बोलणं फार इझी आहे, की हे असं करा तसं करा, पण ते वैयक्तिक करणं फार कठीण आहे. तर हे फार साध्या सोप्या शब्दांमध्ये, वाचन आवडतं वाचा, संगीत आवडतं ऐका, तुम्हाला कुठला चित्रपट आवडतं. तर मी खूप हिंदी सिनेमाची बिग फॅन, एव्हरीवन नोज दॅट. सो मी ते बघत असते, त्याच्यातून शिकत असते, माझा होमवर्क थ्रू आउट चालू असतो. आणि मी अशा कंपनीमध्ये वावरते की जे तुम्हाला ना म्हणजे फक्त ऐकण्यासाठी तुमचं किंवा यु नो ते घेऊन लोकांकडे पास ऑन करण्यासाठी लोक नाही आहेत. करेक्ट. ती लोक स्वतः अशी आहेत की ते आयुष्यात काहीतरी करून दाखवतायत. मला अशा लोकांबरोबर राहायला आवडतं. म्हणजे लोकांना, खूप कमी लोकांना माझे असे लेअर्ड अप मानसीज माहिती आहेत, पण ज्यांना माहिती आहे ते अगदीच म्हणजे कधीच मला एकटं सोडणार नाही तेवढं मला माहिती आहे. पण मी डिपेंडंट नाही आहे. सो मानसी मेंटली स्ट्रॉंग आहे हे तर आम्हाला माहिती आहे, पण तू फिजिकली सुद्धा फिट आहेस. आणि आज जसं मी म्हटलं की खूप टेकअवेज तुझ्याकडून मिळणार आहेत अशी मी अपेक्षा करते. तर तुम्हीच मला शिकवा. आय एम इन अ पोझिशन की तुम्ही मला शिकवा, मला शिकायला आवडेल. नाही, पण आम्हाला काही टिप्स हवेत की फिजिकली फिट राहणं हे आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचं झालं आहे. ज्याला आपण म्हणजे हेल्दी राहणं, फिजिकली फिट राहणं, कारण आताची लाईफस्टाईल बघता त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर कधी त्याचा इम्पॅक्ट होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे फिजिकली फिट राहण्यासाठी मानसी काय करते, तुझं रुटीन काय आहे, तू जिमला जाते, योगा करते, काय करते, ते आम्हाला सगळं जाणून घ्यायचं. मी खरं सांगू, मी सगळं करून बघितलंय. मी सगळं करून बघितलेलं आहे. शेवटी इट कम्स टू अ व्हेरी डिसिप्लिन्ड लाईफ इज व्हॉट वी आर लुकिंग आउट फॉर. रुटीन फार सोपं आहे माझं. मी खूप साधं जीवन जगते. असं लोकांना फार असं वाटतं की ही काय करत असेल कंटिन्युअसली. शी मस्ट बी एकतर मेकअप तर लावत असेल, नाहीतर आरशासमोर, जसं मी नेहमीच म्हणते माझ्या मुलाखतीमध्ये. हो, मी ते करते, तेही करते, पण त्या व्यतिरिक्त मला सो माझं रुटीन खूप सिम्पल आहे. मी रुटीन सांगते थोडक्यात. मी सकाळी लवकर उठते. माझी झोप खूप कमी आहे, पण मी आत्ता कुठेतरी बाय 10-10:30 मी झोपते. आय एम अर्ली टू बेड, अर्ली टू राईज. त्यामुळे मी उठते साधारणतः 7-7:30पर्यंत उठते. मला पूजापाठ करायला भरपूर आवडतं. त्यामुळे माझं म्हणजे माझं जे देवारा आहे तो मी सजवत असते. रोज वेगवेगळ्या पद्धतीची फुलं मी सजवत असते. त्याच्यानंतर आत्ता कुठेतरी मी किचनमधून बाहेर पडली आहे. नाहीतर मी किचनमध्ये स्वतःचं जेवण स्वतः बनवत होते काही एक ठराविक काळापर्यंत. पण आता कंपल्सरी ते न करता, म्हणजे नैवेद्य, काही सणासुदीला नैवेद्य असेल तर तो मी माझ्या हातचा बनवते, ते मी ठेवलेलं आहे. पण अदरवाईज हे कुठेतरी तो उंबरठा मी आता अलीकडे आले. आणि आहेत आमच्याकडे हेल्पर्स आहेत, त्या येतात, सगळं काही करतात. मग त्यांना मॉनिटरिंग तर तुला माहिती लागतं. त्यामुळे ते एक माझं असतं. माझ्या मांजरी आहेत, सो त्यांच्या अवतीभोवती माझं जग आहे. वाचनाची आवड मला कॉलेजपासूनच होती, त्यामुळे मी कुठेतरी विसरले होते स्वतःला. ते आता पुन्हा मी स्वतःला पकडलं घट्ट आणि मिठी मारून मी असं तिला सांगितलेलं आहे की आता तुला मी जाऊ देणार नाही. तो मी वाचन परत सुरू केलं. मी कविता करते. मी कविता कॉलेजमध्ये करायचे, ते पण मी सोडून दिलं होतं. ते मी करायला लागले. तू कविता? वाव. मला शेरो शायरी वगैरे या सगळ्या गोष्टी आवडतात. गझल्स आवडतात. आय एम अ म्युझिक फ्रीक. सो मी सगळ्या पॅटर्नचे संगीत ऐकत असते
आणि कारण ते माझ्यामध्ये नॅचरल आहे तर मी कुठे ना कुठेतरी आय मीन अ मुवमेंट ओनली. माझं पेंड्युलम कधीच थांबत नाही. बाकी मग घरच्या गोष्टी मला करायला आवडतात. मी सतत साफसफाई करत असते. सतत. म्हणजे मी मनात आलं तर म्हणजे मी फार असे टू एक्स्ट्रीम लाईव्स आहेत माझ्यामध्ये. ते मी एकत्र जगते. म्हणजे मनात आलं तर मी धुणं तर धुणंच धुत बसते आणि वॉशिंग मशीनमध्ये. आणि मग मी ते प्रॉपरली अशी म्हणजे खरं तर माझ्या एकटीचा संसार आहे पण तो मी खूप आनंदाने जगते. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामधले कितीतरी तास आईचा व्हिडिओ कॉल असतो कारण आईशिवाय माझं काही हलत नाही. त्यामुळे किती वेळा आईबरोबर माझ्या गप्पा टप्पा असतात. मग आई काही जगातल्या गोष्टी सांगत असते जे अदरवाईज मला माहिती नसतात. किंवा आई हे गाणं बघ किंवा या गाण्यात हे बघ हे मला आई सांगत असते माझी. बाकी अदरवाईज रुटीनमध्ये डान्स ॲज सच किंवा जो वर्कआउट आहे तो मी नृत्याद्वारेच करते. म्हणजे मी जिमला आधी जायचे पण नंतर एकतर खूप पाऊस आणि ट्रॅफिकमुळे मी थोडंसं अवॉइड करते. सो मी घरीच वर्कआउट करते. अँड दॅट वर्कआउट इज थ्रू डान्स कारण मी पहिल्यापासूनच डान्स करत आले. सो माझं वेट्स उचलणं वगैरे आय एम नॉट इन टू दॅट कारण माझी बॉडी पॅटर्न तसा नाही. आणि डाएटवर माझा म्हणजे डाएट मी करूच शकते प्रॉपरली. म्हणजे मी एकतर खूप फूडी आहे. म्हणजे मी खूप काही खाऊ शकते. म्हणजे असं खाईन की म्हणजे खूप खाईन मी असं येते. किंवा मग जर डाएट करायचं असेल तर मग क्रेझिली डाएट करायचं. हा म्हणजे असे दोन मी म्हटलं ना 2 एक्स्ट्रीम माझ्यामध्ये आहेत ते. आणि रात्री मात्र म्हणजे आता मी हे सवय लावली आहे की मी कंपल्सरी काहीतरी पॉझिटिव्ह किंवा एक आयुष्याला नवीन ज्यांनी नवीन आशा मिळेल किंवा एक नवीन शिकवण मिळेल असं काहीतरी कंपल्सरी वाचून झोपते. मग ते एक छोटंसं जरी कोट असेल ना तरी तो वाचायचा. आणि मग म्हणजे लिटरली जसं मी करते की मी झोपलेली असते. एक एक्झाम्पल की मी जर बेडवर झोपली आहे तर मी फॅनकडे बघून ह्याच्या अवतीभवती सगळ्या त्या वाक्य तयार करते की एक्झाम्पल व्हेरी बेसिक की नेव्हर गिव्ह अप. तर नेव्हर गिव्ह अप व्हॉट. सो नेव्हर गिव्ह अप ऑन युअर लाईफ. Never give up on your friends, true friends. Never give up on your cats. Never give up on your willpower. असं मी ना ते आजूबाजूला एक असा मी माझा एक केमिस्ट्रीचा डायग्राम असा मांडते आणि मग त्यांनी मला आपोआप झोप येते. थेरपी. इट्स व्हेरी थेरप्युटिक. आणि हे मी माझं तयार केलंय विश्व. कारण मला असं वाटतं की मी ऐकलं भरपूर आहे हे कर ते कर पण शेवटी मला जे आवडतं ना मी तेच करते. आणि माझ्या घरची मी स्वतः राणी आहे त्यामुळे मला हवं ते खाते. मला पण त्यातून सुद्धा माझं असं आहे की मी जरा आय एम अ कम्प्लीट बहू मटेरियल. त्यामुळे माझं असं नाही बघू कितीचं आहे हा ठीक आहे नको काहीतरी वेगळं मागूयात असं करत ते माझ्यामधला जो एक ते संसार करण्याची जी काही इच्छा आहे ती माझ्यामधून काही जाणार नाही आणि ती जाऊही नाहीये कारण त्यांनी माझं बरोबर ना घर मॅनेज राहतं. सो माय पेरेंट्स आर रिअली प्राऊड ऑफ मी बिकॉज ऑफ दॅट. की मी उगाच खूप कमवलंय तर वायफळच खर्च करते वगैरे. मी तसं नाही करत. मला वाटतं मानसी नाईकची ही बाजू ना खूप कमी ऐकण्यात आली आणि बघण्यात आली जी आजच्या या शोच्या निमित्तानं आम्हाला कळतीये. म्हणजे मानसी म्हणजे माझ्याकडे आपण हे लिहितो ना सगळे किती कमवलेलं आहे किती खर्च झाला म्हणजे जमा खर्चाची एक जी वही आहे ना ती माझी कॉलेज पासूनची आहे. हो. आणि अजूनही मी अगदी रिक्षाला इतका खर्च झाला मग स्टाफला एवढा खर्च झाला मग घरची भाजी मग तांदूळ एवढ्या रुपयाचे आले पासून ते दूध एवढं आहे तर माऊंचा खर्च एवढा. सो महिन्याभरातला खर्च एवढा झाला. मग आपल्याला काय करावं लागेल. खरं मला हे करायची टचवूड काही गरज नाहीये पण ही मी आहे. आवड आहे ती. दिस इज मानसी नाईक. क्या बात आहे मानसी. म्हणजे तुझी ही बाजू खरंच मलाही कधीच माहीत नव्हती जी आज या निमित्तानं आम्हाला कळलेली आहे. याचबरोबर मानसी जसं तू म्हणालीस की तुला म्हणजे साफसफाई करायला आवडतं तुला पूजा करायला आवडते तुला हा सगळा हिशोब करायला आवडतो. तू कधी भाजी आणायला जातेस का. तू कधी किराणा. हो
मीच आणते. मग तुला डाळ भाजी यांचा सगळ्यांचा भाव सगळं सगळं माहिती आहे तुला? तसं नाही माहिती आहे, पण म्हणजे मला विचारू नको म्हणजे मी आत्ता फसीन. पण खरं तर म्हणजे जोक सपाट भाजी आणायला मी जाते. हो, घरात अगदी माझी जर हेल्पर नाही आली तर मी झाडू मारते, पण मी झाडू मारते. वाव. अगदी भांडी घासण्यापासून म्हणजे मला ती आवड आहे. मला घरगुती राहायला आवडतं आणि मला ते नॅचरल वाटतं, फेक नाही वाटत. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कलाकार कसे जगत असतील ना, तर ते तसं नाही आहे. आम्ही नॉर्मल साधारण जसे माणसं जगतात तसेच राहतो. हो हो, जे आहे ते फक्त पडद्यावर आहे. उंबरठ्याच्या आत मानसी मनू होते तिचं ते, आणि ते नेहमी तशीच असेल असं मला तरी वाटतं. पण मानसी, म्हणजे घराविषयी तर तू सांगितलंस, पण एक जर मला तुला असा एक प्रश्न करावासा वाटतोय की जसं तू आता म्हणालीस की तू डायरी लिहितेस आणि त्यामध्ये हिशोब वगैरे सगळं करते. मनी मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आत्ताच्या घडीला सगळ्यांसाठीच, आणि प्रत्येक महिलेनं फिनॅन्शियली इंडिपेंडेंट राहायलाच पाहिजे, म्हणजे या मताचे आपण सगळेच आहोत. तर त्या तमाम बायकांसाठी हा प्रश्न आहे की मनी मॅनेजमेंटला तू पर्सनली किती महत्त्व देते? म्हणजे एकीकडे जिथे अभिनयाच्या माध्यमातून तुझं एक सोर्स ऑफ इन्कम आहे, कदाचित तू काही इव्हेंट्स करते, तो एक सोर्स ऑफ इन्कम आहे, असे वेगवेगळे सोर्सेस ऑफ इन्कम हे कॅल्क्युलेट करत असतेस का तू? का असा विचार करतेस का की आता पुढे काय करायचं, आता पुढे काय करायचं, असा विचार असतो तुझ्या मनात? हो, असतो ना, आणि हे खूप नॅचरल आहे. तो विचार नाही आला तर प्रॉब्लेम आहे. कारण आई वडील काही शेवटपर्यंत नसतात, म्हणजे नाही राहणार, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हा जो माझा गुण आहे तो माझ्या आईपासून आलेला आहे. कारण मला कॉलेजपासून एक तर सवय होती, जसं मी म्हणाले. आणि मला पर्सनली मी अशी आहे की मी शॉपिंगपेक्षा माझ्या स्वप्नांवर खर्च जास्त करते. क्या बात आहे. मला ते करणं जास्त पटतं पण, आणि मला ते जास्त आवडतं पण. आणि वायफळ खर्च न करणं हे चांगल्याच दृष्टिकोनातून आहे ना. आधी कुठेतरी म्हणजे अगदीच जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हा एक तो पहिला चेक किंवा एक ते पहिले 500 रुपये किंवा जो पॉकेट मनी असायचा, हे एक तर 2 गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी सुरुवातीला मला थोडंसं असं वाटायचं की अजून आपल्याला कमवायला पाहिजे, एक इंडिपेंडेंट असलं पाहिजे. कारण आणि मी तशी आहे, मी ना खूप जिद्दी आहे. म्हणजे हा गुण माझ्या वडिलांचा आहे की ना मी पिछा नाही सोडत. मला ते करायचं म्हणजे करायचं आहे. मग ते चांगलं आणि चांगल्यातून आणखीन चांगलं. वाईट तर मी टचवूड माझं तसं नाहीच आहे लाईफस्टाईल. त्या जिद्दीमुळे मी एकतर आज इथपर्यंत पोहोचले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं सगळं जे काही कमवलेलं आहे ना, ते मला माहिती होतं की मी कुठेतरी वाहवत जाईन. हा माझ्यावरचा विश्वास थोडासा डळमळीत होता. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांकडे नेहमी माझे जे काही कमवलेलं आहे ते माझ्या आईवडिलांकडे मी सोपवायचे. आणि मग ते करेक्ट मार्गी लावत लावत आज माझं सगळंच माझ्याकडे टचवूड आहे. आणि त्याचं कारणच माझे आईवडील आहेत. कारण त्यांनी कुठेही म्हणजे करेक्ट टाईमला करेक्ट गोष्टी माझ्या वयानुसार घेतल्या गेल्या. एक मुलीच्या आयुष्यात जे असतं ते की करेक्ट आयुष्यात माझं स्वतःचं घर झालं. करेक्ट आयुष्यात मी माझ्या नवीन घराच्या उंबरठ्यावर नवीन गाडी आणली. सो हे जे आहे ना, हा चौकट माझ्या आईवडिलांमुळे आहे. त्यामुळे कधीच असं भासलं नाही की आपण जे करतोय ते एक्स्ट्रा केलं पाहिजे. कारण ते मूळतः माझी इच्छा तशी हे नव्हतीच. मी खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणारी मुलगी आहे. त्यामुळे मला 5 स्टार हॉटेलपेक्षा वडापाव जास्त आवडतो. आणि पीपल आर लाईक, हॅलो वी आर गोइंग टू 7 स्टार अँड आय विल गो लाईक ठेली पे वडापाव खाय क्या, असं म्हणजे मी थोडीशी ना आहे तशी. करेक्ट. सो ते म्हणजे दोन्हीकडे झालं. ते दोन्हीकडे तो बॉल ऑफ गेम झाला की आई बाबांना पण अशी मुलगी मिळाली की जिला खर्च करायची आवड नाही आहे. पण मी काही चिंगूस किंवा अशी चिकट नाहीये. मला खर्च करायचा आहे तर मी दणाणून खर्च करते. म्हणजे मग मी गप्प बसत नाही आणि मग मी विचारतही नाही. पण मला एवढं माहितीये की कलाकाराच्या आयुष्यात ना हे एव्हरीवन नोज दिस, हे हळवावरचं पाणी आहे. ठीक आहे, उद्या काय होईल, उद्या किती काम मिळेल आपल्याला काहीच माहिती नसतं.
सो आत्ता उलट आय एम एक्स्ट्रीमली हॅपी की फक्त चित्रपट किंवा फक्त नाटक किंवा फक्त मालिका नसून OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहे, म्युझिक इंडस्ट्री आलेली आहे, रील इंडस्ट्री आलेली आहे, आज सगळ्या ह्याच्यावरती मॉनिटायझेशन सुरू झालेलं आहे, व्लॉगर आहे, पॉडकास्ट चालू आहेत. सो माझं सगळ्यांना मत आहे की सगळं करा. खरं आहे, सो ट्रू. कुठेही नाही म्हणू नका, सगळं करा. कारण शेवटी घराचा खर्च आहे ना, तो ज्याला त्यालाच माहिती असतो. करेक्ट आहे. तुम्हाला सांगणारे भरपूर येतील की हे करू नका किंवा हे आत्ता करू नका वगैरे असं तसं, पण मी त्या ह्याची नाही आहे. मी त्यासाठी ऑब्व्हियसली मला बॅकफायर भरपूरदा झालेला आहे, पण ॲट दी एंड माझं घर त्याच्यावरती चालतं हे आपण दुसऱ्यांना कसं समजवणार ना. सो आपण पोलाइटली यू शुड मेक शुअर की तुम्ही सगळं करत आहात आणि तुमचं काय म्हणतो आपण जे काही जमा खर्च, जे काही हिशोबाची ती जी डायरी आहे ती भरताय तुम्ही. करेक्ट. And it is not bad, when I'm not just talking about girls, म्हणजे बॉईज साठी पण, लाईक बोथ सेक्सेस. कारण एक आत्ता आपल्याला असं वाटतं की 500 रुपयाची नोट अशी सहज खर्च होते, पण त्या 500 रुपयात आठवड्याची भाजी येते. ॲब्सोल्युटली. सो इट्स लाईक दॅट. आणि मला असं वाटतं की करा यार, खूप कामं करा. आणि आता बिलकुल कोणाच्या आशेवर बसण्याची गरज नाही आहे की कोणीतरी काम देईल, आपल्या ऑडिशन्स द्या. म्हणजे मी पॉझिटिव्हच बोलू इच्छिते की तुम्ही करा. आपल्याला भरपूर दरवाजे आता देवानी दिलेले आहेत, कारण पूर्वी असं नव्हतं. करेक्ट. आता डिजिटलच्या माध्यमातून करेक्ट कुठे ना कुठे तरी दरवाजा उघडणार. करेक्ट. दॅट्स सच अ पॉझिटिव्ह थॉट मानसी. मला एक प्रश्न तुला विचारायचा, तो म्हणजे असा होता की समाज आपल्या सगळ्यांना शिकवत असतं. म्हणजे आपलं कधी कौतुक केलं जातं तर आपल्याबद्दल वाईट साईडही बोललं जातं. ते आपले क्रिटिक असतात असं म्हणू शकतो आपण. तर तुला जर आज कुणाला खऱ्या अर्थानं थँक्यू म्हणायचं असेल तर तू कुणाला म्हणशील? खरं लिस्ट खूप मोठी आहे. खूप मोठी लिस्ट आहे. आय थिंक सर्वप्रथम आई बाबांना, की त्यांनी मला स्वप्न बघायला शिकवलं. सेकंडली माझ्या प्रेक्षकांना, कारण आज मी नेहमीच म्हणते मी प्रेक्षकांची मुलगी आहे. जर एका कलाकाराला प्रेक्षकच लाभले नाही तर आपण एकटंच करणार आणि एकटंच बघणार का? त्यामुळे त्या प्रेक्षकांना मला थँक्यू बोलायचं आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंटली मी माझ्या संघर्षाला थँक्यू बोलीन आणि येणाऱ्या संघर्षांना वेलकम बोलीन. अब मैं रेडी हूँ. ब्रेक इट ऑन. क्या बात आहे. माझे आता काही प्रश्न मला तुझ्या स्किन विषयीचे विचारायचे आहेत, कारण असे अनेक तुझे तमाम फॅन्स आहेत, ज्या विशेष करून मुली आहेत, ज्यांना जाणून घ्यायचं आहे की मानसीची जी ग्लोईंग स्किन आहे आणि जी हेअर आहेत सुंदर, त्या मागचं रहस्य काय आहे. तर अगदीच पहिला प्रश्न म्हणजे तुझी एक होममेड स्किन रुटीन, म्हणजे घरच्या घरी करून तुम्ही सुंदर दिसू शकता अशी एक स्किन रुटीन काय आहे? स्किन रुटीन खरं तर मी अशा ग्रुपमधून येते ना की मला कॉलेजमध्ये लिपस्टिक पण माहिती नव्हतं काय आहे. आय नेव्हर यूज टू पुट मेकअप. इनफॅक्ट जबरदस्तच्या वेळेस, हे मानसी नाईक म्हणते, येस, ट्रस्ट मी ऑन दिस. जबरदस्तच्या वेळेस म्हणूनच मला त्रास झाला होता, कारण मी पहिल्यांदा पावडर यूज केली होती माझ्या चेहऱ्यावर. आणि कॉलेजमध्ये असताना म्हणजे मी फर्गीला जात होते तेव्हा मी एक फ्रुटी लिप ग्लॉस मिळायचा FC रोडच्या एका कुठल्या तरी शॉपमध्ये जाऊन मी तो आणला होता. मी त्याच्यावरच असायचे ना, मी काजल लावायचे ना, मला फाउंडेशन माहिती काहीच नाही, कारण माझी बेबी स्किन अशी आहे त्यामुळे. आणि तेव्हा अशी गरजही भासली नाही. इनफॅक्ट जर तू मला बघशील तर आय लुक मच प्रिटियर विदाउट मेकअप. मेकअप ऑब्व्हियसली इज व्हेरी गुड. वी लुक मच बेटर ऑल्सो. पण कसं आहे की एक नॅचरल राहायची सवय झालेली आहे, पण ते बिकॉज ऑफ कमिटमेंट्स किंवा प्रोजेक्टला रिक्वायरमेंट असते म्हणून तो मेकअप करावाच लागतो. इट्स जस्टिफाईड. व्हेरी नॅचरली दह्यामध्ये हळद टाकून थोडंसं मी स्किनला लावण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला होता. अच्छा. तोही मी बंद केला.
तो एक असा 1-1.5 महिन्याचा मी केला होता प्रयत्न, पण त्यांनी खूप फरक पडतो. हो. आणि मग मी असं खूप बघत असते की काय केल्यावर काय होतं वगैरे. हे खूप टिपिकल मुलीसारखी मी कधी कधी आय डू सर्फ अ लॉट की अच्छा फ्लॅक्स सीड्स खायचे, अच्छा ग्रीन टी प्यायचं वगैरे. पण कंटाळा असतो, प्रचंड कंटाळा असतो, करायचंच नसतं. आणि अनेकदा माझं असं होतं की नाही करायचं आहे, आता टॅनिंगच झालंय तर मग कसं काढणार ना. म्हणजे आणि मी फार पार्लरला जाऊन फेशियल करणं वगैरे आय डोंट बिलीव्ह इन दॅट. नॅचरल राहायला मला आवडतं. सो पण तरीसुद्धा मी अगदी मनापासून 2 नावं घेऊ इच्छिते. ते म्हणजे एक, फॉर माय हेअर इज माझे जेवढे केवढे लुक्स झाले, कारण मी सगळे कलर्स केलेले आहेत. यू हॅव सीन मी रेड केलंय, मी ब्लॉन्ड केलंय, मी ब्लू केलंय, मी पीकॉक कलर केलेला आहे. आय हॅव डन इट ऑल. आणि मी प्रत्येक वेळेस वेगवेगळे हेअरकट्स करत असते. सो ह्याच्या मागे माझा बेस्ट फ्रेंड इन्व्हॉल्व आहे, ज्याचं नाव वसीम आहे. स्वतःचं पार्लर आहे. सो ही इज रिस्पॉन्सिबल फॉर माय लुक्स टिल डेट. म्हणजे 4 दिवस जबरदस्त पासून ते आतापर्यंत. आणि मध्यंतरी दुसरं नाव मी अगदी मनापासून घेऊ इच्छिते, म्हणजे मेधा मांजरेकर. कारण त्या माझ्या स्किनसाठी सगळं काही करतात. त्यामुळे शी इज द वन हू कीप्स मी ॲज ब्युटिफुल एज शी इज. वाव, क्या बात आहे. मानसी, खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. अनेक गोष्टी आम्हाला कळल्या. मानसीचं एक वेगळं रूप आपल्याला समजलेलं आहे इथे. पण एक, हा जो प्रवास तू आतापर्यंतचा केला आहेस हा सोपा नव्हता. आणि यापुढेही जो प्रवास करणार आहेस, बाय गॉड्स ग्रेस, बाय गॉड्स ब्लेसिंग, सगळं आणखी यापुढेही आणखी यश मिळू दे तुला. पण आज जेव्हा तू मागे वळून त्या जबरदस्तच्या मानसीला बघतेस, त्या मानसीमध्ये आणि या मानसीमध्ये डेफिनेटली ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुला आता त्या मानसीला सांगायच्या आहेत की हे नाही करायला हवं होतं किंवा हे करायला हवं होतं, असं काही? आय डोंट थिंक सो. बिकॉज मला पर्सनली असं वाटतं की पूर्वीची मानसी, म्हणजे जबरदस्त मानसी, जेव्हा 10 वेळा पडली तेव्हा ती कुठेतरी जाऊन आत्ता स्थिरावली. म्हणजे 11वी जी काही वेळ आहे तेव्हा मी धडपडले, पण अशी उठले की मी परत कधीच धडपडणार नाही. त्यामुळे तो 10 वेळा मी जे काही पडले, फसले किंवा तुटले किंवा दडपणाखाली जगले, ह्याच्या मागचं कारणच ते होतं की माझ्यामध्ये ना डेव्हलपमेंट घडत होती. आपण म्हणतो ना वर्क इन प्रोग्रेस. सो मी प्रोग्रेसिव्हली आय हॅव कम आउट ऑफ एव्हरीथिंग अँड एनिथिंग विच इज नेगेटिव्ह. आणि इट्स लाईक यू कॅन कॉल मी अ लेसन, कारण तुम्ही माझ्याकडे बघून सांगू शकता ही हरली का, मग तू का हरते. सो इट इज दॅट वर्स्ट अँड सो ब्युटिफुल इन अ वे. सो तो प्रवास माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, बिकॉज त्यांनी मला स्ट्रेंथ मिळवून दिली. माझ्यामधल्या मीला मी ओळखलं. त्याच्यामुळे जर ती पडली नसती किंवा ती धडपडली नसती तर माझ्यामधल्या मीला मी कधीच ओळखू शकले नसते, किंवा माझ्यामधली जी स्ट्रेंथ आहे ती मी लोकांपर्यंत पोचवू शकले नसते. आणि ह्याच प्रवासाच्या पॅरललच नियती आहे, जे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की नियतीला जगणं हे सोपं नाहीये, पण जगू शकता. म्हणजे सोपं नाहीये, कठीण आहे, पण ॲट दी एंड तुम्ही जगू शकता. कुठे ना कुठेतरी एक म्हणतात ना की ती सकाळ किंवा ती पहाट असते किंवा तो क्षण असतो, तो तुमच्या आयुष्यात येणारच. कारण प्रत्येकाचं भाग्य हे वेगवेगळ्या पद्धतीने देवाने लिहिलेलं आहे, आणि कधीतरी काही गोष्टी या देवांवर सोपवायच्या. सो ट्रू. हे माणसाने त्या कर्माचा भाग नाही व्हायचा. आणि मानसी स्वामी भक्त आहे. मी स्वामी भक्त आहे. हो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी शिकली आहे. त्यामुळे मी कधी स्वामी, ज्यांना आपण गुरु मानतो खरं तर सगळेच, गुरूंकडून किती मिळालंय तुला, किंवा किती ट्रान्सफॉर्मेशन हे गुरूंमुळे आलेलं आहे? कारण माझ्याही आयुष्यात बऱ्यापैकी श्रेय हे स्वामींना. रिअली? या, ॲब्सोल्युटली.
उलट हा प्रश्न मी तुला विचारते की तू सांग माझ्यामधला फरक कसा आहे ते. मला एक कम्प्लिटली वेगळी मुलगी आज दिसतीये असं मला वाटतंय. कारण साधारण मला वाटतं आपण एक 10 वर्षानंतर असे समोरासमोर बसून बोलतोय आणि इतकी काम आणि इतकी सॉर्टेड तू आज बोलतीयस ना. म्हणजे तुझ्याशी संवाद साधताना मला जाणवतंय की म्हणजे तुला कोणी आता स्पर्श सुद्धा करू शकत नाही असा तुझा एक ऑरा मला जाणवतोय आज तुझ्या बाजूला बसून बोलत असताना. त्यातून सुद्धा जरी स्पर्श करायला मिळालं तरी माझ्यामधलं एक स्पार्क हा तुमचा. क्या बात आहे. हे एनर्जीज खूप महत्त्वाचे आहेत आणि इवन आय बिलीव्ह इन एनर्जीज मानसी. आणि त्यामुळे खरंच म्हणजे तुझं हे ट्रान्सफॉर्मेशन मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि जसं तू म्हणालीस की कुणासोबत काय होतंय ते कशातून जात आहे हे फक्त त्या व्यक्तीला माहिती आहे. आणि तिथे खचून जाण्यापेक्षा तुम्ही स्ट्रॉंग उभे राहा आणि फेस करा. तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. म्हणूनच सकाळ तर उद्या बघा कळेल. बिकॉज सी काही गोष्टी अशा असतात की आपण वर्षानुवर्ष ना त्या आपण पुस्तकात वाचतो, आपण गोष्टींमध्ये ऐकतो. आता आजी आजोबांच्या काळातली आहे मी, जॉईंट फॅमिलीमधली आहे. सो मला माहिती आहे की काही गोष्टी ना ह्या जोपर्यंत अनुभवत नाही ना तोपर्यंत त्या आपल्याला कळत नाहीत. तसेच चित्रपट आहेत की काही चित्रपट असे काही होऊन जातात ना की त्याच्यातून खूप काही आपण शिकतो. करेक्ट. तसा आमचा हा चित्रपट आहे. कारण आता तुम्ही म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते अगदी म्हणजे या पॉडकास्टवरती, ट्रस्ट मी ऑन दिस, बिलीव्ह यू मी, तुम्ही सगळं बघितलं. तुम्ही नाच गाणं बघितलं, तुम्ही शोर शराबा, तुम्ही लाऊडनेस बघितलं, तुम्ही एक रील कॅरेक्टर्स बघितले. पण कुठेतरी ह्या चित्रपटात जो एक ती जी शांतता आहे ना ती शांतता घेऊन तुम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडणार आहात. आणि ती अशी शांतता आहे ना की त्या शांततेची माणूस जेव्हा धगधगत्या आगीत जळत असतो ना मनातून, तेव्हा त्याला विचार करायला मदत नाही होत. जेव्हा तो शांत असतो ना तेव्हा तू बघ, तू विचार करू शकतेस, तू फंक्शन करू शकतेस. इट्स नेचर. करेक्ट. सो ही चित्रपटाची ती जादू आहे. सो बघायचं आहे सगळ्यांना. मला तर बघायचंच आहे सिनेमा. सकाळ तर होऊ द्या. तर हा सिनेमा मिस करू नका. आणि मानसीने इतकी उत्सुकता या सिनेमाविषयीची निर्माण करून ठेवली आहे की आता हा सिनेमा बघायलाच हवा. मानसी, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच.